नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जर का तुम्ही यूट्यूबवर पाहून कंटाळले असाल की पी एम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदम सही व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती मी देणार आहे आणि पुरेपूर तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे। जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर बघा मित्रांनो, जर का तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे म्हणजे तुम्हाला देखील पी.एम. सन्मान निधीची गरज आहे। म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे ही योजना सरकारने चालू केलेली होती आणि 2,000 रुपये आपल्याला या योजनेअंतर्गत मिळत असतात। आणि या योजनेमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की वाढही करून मिळणार, परंतु अद्यापही काही वाढ करून मिळालेली नाही आहे। आणि शेतकऱ्यांना आतुरता आहे की आतापर्यंत ही हप्ता खात्यामध्ये का नाही आला, कारण की 4 महिने होऊन गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांना अत्यंत आतुरतेने वाट लागलेली आहे। ते म्हणजे पी.एम. शेतकरी सन्मान निधी योजना हा त्यांच्या खात्यामध्ये कधी येणार। तर बघा मित्रांनो, हा जो हप्ता आहे हा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप होत असतो। आणि सध्या नरेंद्र मोदी जे आहेत हे विदेशी दौऱ्यावर आहेत आणि ते अद्यापही भारतामध्ये परत आलेले नाहीत। जेव्हाही ते भारतामध्ये परत येणार आहेत त्यावेळेसच हा हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे आणि ते यायची तारीख देखील फिक्स आहे। तर त्यामुळे आपण जेव्हा हप्ता आपल्याला मिळणार आहे त्याचा अंदाज आणि त्याची तारीख हे काढू शकतो। तर बघा मित्रांनो, सध्या पी.एम. नरेंद्र मोदी जे आहेत हे बाहेर असल्यामुळे काय होत आहे की तो जो हप्ता आहे हा डिले झालेला आहे। कारण की प्रत्येक वेळेस काय होते की हा जो हप्ता आहे हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका लाईव्हच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांमध्ये वाटप करत असतात, परंतु सध्या नरेंद्र मोदी भारतामध्ये नसल्यामुळे हा हप्ता डिले होत आहे। आणि या हप्ता डिले होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड पडत आहे की अजूनही आमचे पैसे आले नाहीत का, आम्ही रद्द करण्यात आलेलो आहो। कारण की वेगवेगळे मनामध्ये असे नियम चालू होते ना की शेतकऱ्यांचे काही फॉर्म रद्द होणार आहेत, असं होणार आहे, तसं होणार आहे। कारण की किसान कार्ड तुम्ही अपडेट केलेलं नाही, तुमचे आधार कार्ड अपडेट नाही आहेत, KYC अपडेट नाही आहे। तर ह्या सर्व गोष्टी अपडेट करून घ्या। जर काही अपडेट नसतील तर खरंच तुम्हाला या सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही। आणि किसान कार्ड जर का काढायचं असेल तर ते पोर्टल पुन्हा एक बार खुललेलं आहे, त्या पोर्टलवर जाऊन तुमचं किसान कार्ड काढून घ्या, कारण की भविष्यामध्ये तुम्हाला त्याची अत्यंत आवश्यकता भासू शकते पुढील हप्ते मिळण्यासाठी। तर बघा मित्रांनो, पी.एम. जे आहेत हे 16-15 तारखेच्या आसपास भारतामध्ये परत येणार आहेत आणि 17 ते 18 तारखेच्या आसपास ह्या आपल्या खात्यामध्ये पैसा येण्याची पूर्ण दाट शक्यता आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक